चेहऱ्याला बघून घ्या. बोल. कैलासगड छाती वगैरे आणि अंधारबन नेचर ट्रेल. दोस्तों हम लोग अभी धुके में आए. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. पावसाळा चालू झाला की महाराष्ट्रातील पर्यटकांना ओढ लागते ते निसर्गरम्य सह्याद्रीतील विविध धबधबे, गडकिल्ले व दरीचे दर्शन घेण्याची. आज आपणही अशाच एका ठिकाणी जाण्यासाठी निघालो आहोत, तो म्हणजे अंधारबन जंगल ट्रेकसाठी. अंधारबन या शब्दाचं सारं कसं उलगडून जातं. अंधार म्हणजे काळोख व बन म्हणजे विविध प्रकारच्या झाडांचा व प्राणी पक्ष्यांचं स्थान असणारं वन. सकाळी थोडा उशीरच झाला. 8:30 वाजता तन्मय, श्रीधर व अक्षय यांच्याबरोबर घर सोडलं व तामिनी घाटाकडे निघालो. मुंबई आणि पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे अंधारबन वसलेलं आहे. पुण्यापासून 70 किलोमीटर तर मुंबईपासून 130 किलोमीटर अंतर इतका दूर आहे. पोर्टजवळ येताच काही निसर्गरम्य व्हिडिओज कॅप्चर करण्याचा मोह टाळता आला नाही. पावसाळ्यात सह्याद्रीमध्ये फिरताना निसर्गाने जणू त्याच्या गाठोड्यातील सर्व उधळण जणू सह्याद्रीतच ठेवली आहे असं भासत होतं. अंधारबन नावाप्रमाणेच सूर्याची किरणेही जिथे पोचत नाहीत असं घनदाट जंगल, चहूबाजूनी कोसळणारे आणि पावलोपावली ओलांडावी लागणारे खळखळते धबे, दूर दूरवर पसरलेले हिरवेगार डोंगर अशी स्वर्गीय अनुभूती देणारे एक ठिकाण. मुळशीजवळ दाखल होताच पावसाने जोरदार हजेरी लावली व त्यामुळे गरमागरम चहा पिण्याचा मोह टाळता आला नाही व एका छोट्याशा हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबलो. ठीक आहे. श्रीधर, काय काय आणलं आजच्या ट्रेकसाठी? हे बघा, क्रॅम्पसाठी का? कॅम्प आले तर स्प्रे. अच्छा. परत खायला चिली आणले. अरे वा. बिस्किट पण आणलं ना बरोबर? लाडू आणले, लाडू. आई शपथ. रेनकोट पण घेऊन आला काल नवीन. डीमार्टवरनं काल रेनकोट घेऊन आणला आणि हे मोबाईल पाऊच पण घेऊन आला. अच्छा. आणि अक्षय, पैसे कोण आणले? तीन टपाक पैसे तू पण नाही आणला? नाही. मग आता 3 टपाक टमटम. तू सुप्रीम म्हण की. कम्युनिकेशनच्या अभावामुळे आज चांगलीच अद्दल घडली होती. ऑनलाईन पैसे सर्वांजवळ होते, पण रोख रक्कम कोणीही काढली नव्हती. या चेहऱ्याला बघून घ्या. बोल. प्रत्येकाला वाटले की दुसऱ्याकडे रोख रक्कम असेल. मग याच हॉटेलवरील त्यांकडून त्यांच्याच वायफायने त्यांना काही ट्रान्झॅक्शन करून त्यांच्याकडून रोख रक्कम घेतली. शेवटी हसत खेळत काही व्हिडिओज व ड्रोनचे शॉट घेत काही तासानंतर तामिनीमध्ये दाखल झालो व इथे पावसाचा चांगलाच जोर वाढला होता. चालू. 3, 2, 1 गो. तामिनीमधून मुळशी धरणाचं दृश्य पाहण्याचा अनुभव फारच सुखद होता. सुंदर रस्ते, आजूबाजूस हिरवीगार डोंगरे व डोंगरांमधील हा सुंदर मुळशी धरण. तामिनी घाटातील पिंपरी गावातून अंधारबन ट्रेकची सुरुवात होते. साधारण 14 किलोमीटरचा अंधारबनचा जंगल रस्ता म्हणजे अनेक पशुपक्षी व कीटकांचे घर आणि निसर्ग संपत्ती व मनमोहक दृश्यांचा खजिनाच. तामिनीजवळ येताच थोड्याच अंतरावर उजव्या बाजूस जय मल्हार हॉटेलच्या बाजूने एक रस्ता पिंपरी गावाकडे जातो. तेथूनच आपल्याला अंधारबनसाठी जायचे आहे.
मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे पिंपरी गावाच्या जवळ. इकडनं आतमध्ये पिंपरी गावासाठी रस्ता जातो. तर आम्ही इकडनं आलेलो आहे पुण्यापासून आणि हा आपल्या मागं जो रस्ता जातो तो जातो देवकुंडसाठी. ताम्हिणी घाट उतरून तिकडनं तुम्ही रायगडसाठी जाऊ शकता. तर पुण्यापासून आल्यानंतर इथे हॉटेल दिसते तुम्हाला. त्या हॉटेलचं नाव आहे जय मल्हार. जय मल्हार हॉटेल आहे आणि इकडे माहिती फलकही लावलेले आहेत किल्ले कैलासगडसाठी वगैरे आणि अंधारबन नॅचर ट्रेल. इकडे थांबून तुम्ही राईटला जाऊ शकता अंधारबनसाठी, जिथे आता आपण जाणार आहोत. दोस्तों हम लोग अभी धुके में आए. येथून वळताच अर्धा किलोमीटर अंतरावर परातेवाडी गाव लागते. त्या गावातूनच आपण सावळ्या घाटाकडे जाता येते. तर 1 किलोमीटर पुढे आहे कुंडलिका व्हॅली व पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे पिंपरी डॅम. येथून अंधारबनच्या ट्रेकची सुरुवात होते. इकडं स्टार्टिंग पॉइंट. तर मित्रांनो, आता आम्ही कुंडलिका व्हॅलीच्या पुढं या अंधारबन पार्किंगच्या इकडं आलेलो आहे. इकडे पर पर्सन 50 रुपये घेतात. तुम्ही जरूर कॅश बाळगा येताना. आम्ही जी चुकी केलेली आहे तुम्ही ती करू नका. ओ माय गॉड. आणि खूपच सुंदर असे नजारे मागं दिसत आहेत आपल्याला. त्यासाठी आम्ही आतुर झालेलो आहे अंधारबनला जाण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता श्रीधरची किती चलबिचल चालू आहे. कधी एकदा मी जातोय असं श्रीधरला वाटतंय. शॉर्ट्स घातलेत श्रीधर? नाईट पॅन्ट. ओके ओके. ती वरती गेला का? मच्छर चावू शकतात ना मच्छर त्या सांभाळून. नाही जळू इकडे आपल्याकडे नाही, ते तुमच्या साईडला. तर मित्रांनो, आता आम्ही आपली गाडी तिकडं पार्क केलेली आहे आणि आज आपल्याबरोबर या अंधारबन ट्रेकसाठी आलेले आहेत 3 आपले जिगरी मित्र. एक आहे आपल्याबरोबर आलेला तन्मय मोरे आहे. तुम्ही ह्याला लई व्लॉगमध्ये बघितला असाल, लई व्लॉगमध्ये. नंतर आहेत श्रीधर अप्पा आणि त्याच्यानंतर अक्षय पाटील, आजचे मानकरी. तर आपण इकडनं ट्रेक आता चालू करत आहोत अंधारबनसाठी जाऊन. आता वाजलेले आहेत 1. किती वेळ लागेल आपल्याला माहीत नाही आता इकडून. तर हा छोटासा तलाव आहे, त्याच्या बाजूने आपल्याला अंधारबनसाठी जावं लागणार आहे. येथे गाडी पार्क करताच लागते ते पिंपरी धरण. येथून आपल्याला पुढे जायचे आहे अंधारबनसाठी. तर मित्रांनो, ही छोटीशी नदी पार केल्यानंतर तुम्हाला इकडे असं एक बोर्ड दिसतो अंधारबन ट्रेककडे जाण्याचा आणि तो मार्ग तुम्हाला फॉलो करायचा आहे. आता अंधारबन जंगल ट्रेकसाठी मी पण पहिल्यांदाच आलेलो आहे आणि मी त्याचे प्रिव्हियस व्हिडिओ वगैरे यूट्यूबवरती काहीच बघितलेले नाहीत, सोशल मीडियावरती. तर पाहू हा ट्रेक कसा होणार आहे आणि आपल्याला ह्या ट्रेकमध्ये काय काय पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, असे रस्त्यामध्ये आहे ना तुम्हाला अंधारबन ट्रेकसाठी जे असे बोर्ड लावलेले आहेत आणि चेकपॉईंट अजून येणार आहे. चेकपॉईंट अजून लांब आहे. तिकडे पण आपल्याला कॅश आपल्याकडे पेमेंट नाही आहे, त्याच वायफायने आपल्याला पेमेंट करायचं आहे. त्यामुळे तर आमचं चीन टपाक डमडम झालेला आहे. तर मित्रांनो, पुन्हा पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आणि आमच्यामध्ये फक्त एकमेव खतरों का खिलाडी आहे अक्षय पाटील. कारण या महिन्यामध्ये मी आजारी पडलेलो आहे, तन्मयही आजारी पडलेला आहे, माझ्यामध्ये श्रीधर पण आजारी पडता राहिलेला आहे. फक्त अक्षय पाटील तेवढा नाही राहिलेला आहे. त्यासाठी अक्षय पाटील खतरों के खिलाडीचा मानकरी आहे. लिव किती बाकी आहेत तुमच्याकडे? 2 बाकी आहेत.
अंदरबनमध्ये आल्यानंतर तुम्ही चुकणार तर नाहीच, पण अशा खुणाही लावलेल्या आहेत विभिन्न. पिंपरी धरणापासून 15 मिनिटं चालून पुढे येताच लागते हे अंधारबन जंगल सफरसाठीचे एंट्री पॉईंट. येथे प्रति व्यक्तीस 140 रुपयेप्रमाणे तिकीट काढावे लागते, तर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी वेगळे चार्जेस पे करावे लागतात. येथे नेटवर्क नसल्यामुळे रोख रक्कम आपल्यासोबत ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा आमच्यासारखी तारांबळही होऊ शकते. ह्या जंगलात असंख्य वन्य फुले, प्राणी, पशु, पक्षी असल्यामुळे छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींमध्ये हा ट्रेक खूप प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अंधारबनला खूपच गर्दी आहे संडेच्या दिवशी. हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी सुमारे 6 ते 7 तास लागतात व पिंपरी धरणापासून सुरू केलेला हा अंधारबन जंगल ट्रेक भीरा धरणाजवळ येऊन संपतो. एंट्री गेटपासून काही अंतर चालताच लागते ते माकडाचा ओढा. पूर्वी या ओढ्यावर हा लोखंडी ब्रिज नसल्यामुळे ओढा ओलांडताना काही पर्यटकांचा पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ओढ्यात पाय घसरून पुढेच असलेल्या दरीत पडून मृत्यू ओढावला आहे. तर मित्रांनो, हे आम्ही जे खाण्यासाठी खाद्य आणलं होतं त्याचे जे पॅकेट्स आहेत तो श्रीधर बॅगेमध्ये घेतो आहे. तो इकडे टाकत नाही आहे कचरा, आणि हेच प्रत्येकांनी केलं पाहिजे. कुठेही तुम्ही गड किल्ल्यांवरती जावा किंवा सह्याद्रीच्या बाहेरही कुठे जरी असलात, कचरा हा कचऱ्याच्या ठिकाणीच टाकला पाहिजे. ती कुंडलिकावाली तिकडनं येणार होतो, त्यांनी म्हणलं नाही इकडनं पण दिसतंय ना ते शेवटी व्हॅली व्ह्यू आहे, आणि हीच नदी पुढं जाती आणि समोर देवकुंड आहे. हां, समोर कुंडलिका नदी. इकडं माझ्या मते कसं आहे माहीत आहे का, हे आता वॉटरफॉल आहेत ना, ह्याच्याने जी नदी तयार होती ती कुंडलिका नदी, ही व्हॅली कुंडलिका. आणि हे कुंडलिका नदीचं पाणी जाऊन पुढं भीरा डॅम आहे, त्याला जाऊन भेटतं. अंधारबन नावाप्रमाणेच सूर्याची किरणेही जिथे पोचत नाहीत असं घनदाट जंगल, चहूबाजूनी कोसळणारे आणि पावलोपावली ओलांडावी लागणारे खळखळते धबे, दूरदूरवर पसरलेले हिरवेगार डोंगर, अशी स्वर्गीय अनुभूती देणारे एक ठिकाण. हा आहे बोकड्याचा ओढा, अंधारबन ट्रेलमध्ये लागणारा दुसरा लोखंडी पूल, व ह्याच्या काही अंतरापुढेच आहे कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉईंट, म्हणजेच धर्तीवर राहून स्वर्ग अनुभवायचे स्थान. अंधारबन ट्रेकमध्ये माकड्याचा ओढा व बोकड्याचा ओढा असे 2 मोठे ओढे लागतात. पावसाळ्यात या ओढ्यांना मोठे पाणी येते. मागील काही वर्षामध्ये हा ओढा ओलांडताना पाय घसरून दरीत पडून काही पर्यटकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या ओढ्यांवर पूल तयार केल्याने पर्यटकांना सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला व त्यामुळे मागील काही वर्षात एकही अपघात येथे झालेला नाही. वन खात्याने स्थानिक तरुणांना गाईडचे प्रशिक्षण दिले आहे. भौगोलिक परिस्थिती, धोके, सुरक्षितता व नैसर्गिक परिस्थिती पाहून निर्णय घेणे असे प्रशिक्षित 25 गाईड येथे उपलब्ध आहेत. धोक्यात पूर्ण व्हॅली जणू हरवूनच गेली होती. आता वाट पाहायची होती ती धोके दूर होण्याची. मग आपल्याला दिसेल अगणित खोल कुंडलिका व्हॅली व त्याचबरोबर व्हॅलीमध्ये कोसळणारे असंख्य असे धबधबे. शेवटी बऱ्याच वर्षापासून माझ्या बकेट लिस्टमध्ये असलेला अंधारबन जंगल ट्रेक आज पूर्ण झाला. व्हॅली व्ह्यू बघितल्यानंतर आता वेळ झाली होती ती परतीच्या प्रवासाची. अंधारबन ट्रेक आणखी पुढे 10 किलोमीटर आहे, पण वेळेअभावी आपल्याला तो करता येणार नाही, कारण अंधार पडण्यापूर्वी आपल्याला हे जंगल सोडणे भाग आहे, अन्यथा आपण येथे हरवूही शकतो. तर मित्रांनो, आज आम्ही आलो तो अंधारबन ट्रेकसाठी. सकाळी 8:30च्या सुमारास निघालो ब्रेकफास्ट करण्यासाठी, फ्रेशअप होण्यासाठी, आणि
थोडंसं आमच्याकडे कॅश नव्हती. म्हणजे आम्ही समजलेलं की दुसरा कोणीतरी काढलेला असेल. आम्ही 4 जण होतो. मला वाटलं तन्मयने कॅश काढलेला असेल, तन्मयला वाटलं मी कॅश काढलेला असेल किंवा श्रीधरनी कॅश काढलेला असेल. त्यासाठी आम्ही ताम्हिणी घाटात आल्यानंतर आम्हाला समजलं नाश्ता करताना की आमच्याकडे कुणाकडेच कॅश नाही आहे. तर बरं झालं त्या ताईंकडनं आम्ही पैसे घेतले ट्रान्झॅक्शन करून वायफायनी, कारण इकडे नेटवर्कही नाही आहे. आणि हो, अंधारबनच्या चेकपॉईंटला तिकडेही नेटवर्कचा इश्यू आहे. त्यासाठी 140 रुपये प्रत्येकी. त्या हिशोबाने तुम्ही तुमच्याकडे कॅश ठेवा. कॅश ठेवणं इकडे गरजेचं आहे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन इकडे चालत नाहीत. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका. व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.